गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेच्या 7व्या अध्यायाचे महात्म्य सांगत आहे. अधिक मास सुरू आहे. महात्म्य ऐकल्याने घरात धनधान्य सुखसमृद्धी आणि पितरांचा दोष नष्ट होतो. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुत्राचे हे बोलणे ऐकून त्या सापाला हसू आले आणि तो उच्च स्वरात म्हणाला, जर तू माझा पुत्र आहेस तर ताबडतोब मला या बंधनातून मुक्त कर. मी पूर्वीच्या जन्मात पुरून ठेवलेल्या धनासाठीच सर्पयोनीमध्ये उत्पन्न झालो आहो. पुत्राने विचारले, पिताजी, आपणाला मुक्ती कशी मिळेल याचा उपाय मला सांगावा, कारण या रात्री सर्वांना सोडून मी आपल्याजवळ आलो आहो. पिताजी म्हणाले, वत्सा, गीतेच्या अमृतमय 7व्या अध्यायाशिवाय मला मुक्ती करण्यासाठी तीर्थदान, तप आणि यज्ञसुद्धा असमर्थ नाहीत. केवळ गीतेच्या 7व्या अध्यायाच्या प्राण्यांना जरा, मृत्यू इत्यादी दुःखापासून दूर करतो. पुत्रा, माझ्या श्राद्धेच्या दिवशी गीतेच्या 7व्या अध्यायाचा पाठ करणाऱ्या ब्राह्मणांना श्रद्धायुक्त अंतःकरणाने भोजन घाल. यामुळे मी निसंशय माझी मुक्ती होईल. वत्सा, आपल्या शक्तीनुसार पूर्ण श्रद्धेने वेदविद्येत निपुण असलेल्या दुसऱ्या ब्राह्मणांनाही भोजन दे. सर्पयोनीमधील आपल्या वडिलांचे असे वचन ऐकून सर्व पुत्रांनी त्याच्या आदेशानुसार त्यापेक्षाही अधिक केले. तेव्हा शंखकर्णाने आपल्या शरीराचा त्याग करून दिव्य देह धारण केला आणि सर्व धनाचा संपत्ती पुत्रांच्या स्वाधीन केली. वडिलांनी वाटून दिलेल्या अगणित संपत्तीमुळे सदाचारी पुत्र परम संतोष पावले. त्याची बुद्धी धर्मामध्ये लागली म्हणून त्यांनी 12 विहिरी या यज्ञ आणि देवमंदिरांसाठी त्या धनाचा उपयोग केला आणि अन्नशाळाही बांधली. त्यानंतर गीतेच्या 6व्या अध्यायाचा निरंतर जप करीत त्यांनी मोक्षप्राप्ती करून घेतली. पार्वती, हे तुला 6व्या अध्यायाचे महात्म्य सांगितले आहे. जे ऐकून मानव सर्व पातकापासून मुक्त होतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.